या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। महायुतीमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा वाद नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे। दरम्यान येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुठेही गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं पाटील यांनी सांगितलं। तर लोकसभा निवडणुकीमधील त्रुटी दूर करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं असं पाटील यांनी सांगितलं। हे पहा, महायुतीमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे वाद नाही आहेत। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी याच्यामध्ये 3 पक्षांचं आणि त्याच्याबरोबर इतर लहान मोठ्या सहयोगी पक्षांचं सरकार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना यश मिळालेलं आहे त्यांच्याकडून काही वक्तव्य येत आहेत। आम्हाला अपयश मिळालेलं आहे, आमच्या अंतर्गतसुद्धा काही वेळेला काही खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांकडून वक्तव्य येत आहेत। परंतु या बाबतीमध्ये येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कुठलाही गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल। जे काही अंतर्गत मतभेदाचे काही विषय असतील ते समन्वय समितीसमोर मांडून त्या ठिकाणी त्याचं निराकरण केलं जाईल। आमचं लक्ष जे आहे ते विधानसभा क्षेत्र, जास्तीत जास्त जागा या विधानसभेला निवडून आणण्याच्या करता म्हणून आम्ही एक दिलाने काम करणार आहोत। आम्हाला ज्या काही आमच्याकडून या निवडणुकीमध्ये चुका झाल्या असतील किंवा काही आमच्याकडून त्रुटी राहिलेल्या असतील तर त्यातून आम्ही बोध घेऊन पुढच्या काळात त्या सगळ्या चुका दुरुस्त करणं, त्रुटी दुरुस्त करणं याच्यावर लक्ष देऊ आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ।